अगं ए काय प्रत्येक जण आपापल्या मोबाईल मध्ये डोकं घालून बसलाय. मी काहीतरी म्हणतीये, लक्ष द्या ना. बोल. मी असं म्हणत होते की मागचा वीकेंड आपला छान झाला, तर ह्या वीकेंडचं काही कोणाचं ठरतंय का? काय करायचंय? पण त्यापेक्षा आपण बाहेर जेवायला जाऊयात का? आपण त्र्यंबकला जाऊया का? तिथे देवदर्शन पण होईल आणि पिकनिक पण होईल. काय वाटतं? नको यार, आपण मूवीला जाऊया. आपण असं करू, पावसाळ्याचे दिवस आहेत, छान पांडवलेणीला जाऊ, येता येता मिसळ खाऊ, म्हणजे कसं दिवसभर छान ताणून देता येईल. यार नाही, संडे म्हणजे कसा चिल दिवस असतो. आपण शॉपिंगला जाऊ, मसाज करू, आराम करू आणि प्लीज मिसळ वगैरे नको. आपण मस्त चिकन खाऊया. हाय हाय हाय. नॉनव्हेज मूवी, काय काय वेगळं वेगळं संडेचं प्लॅनिंग. अरे काय रे तुम्ही, हे आजकालची पोरं, काही तुम्हाला संस्कृती, काही माहिती, काय आपले सण, काय आपले याची काहीच तुम्हाला माहिती नाही. कसं असं तुम्ही वागू शकतात? काय झालं काका? अरे तुम्हाला माहित नाही कोणालाच? कशाबद्दल बोलताय तुम्ही? रविवारी मोठी एकादशी आहे, आषाढी एकादशी, जिला देवशयनी एकादशी म्हणतात. आणि तुम्हाला काहीच नाही त्याचं. काय ही हल्लीची पिढी. काका बरोबर बोलले यार. चुकलंच जरा आपलं. काहीतरी करायला पाहिजे यार. ए आयडिया काय? चल मी सांगते. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला यो संसार पेलना. ये ग रखुमाई, ये भक्ताच्या माहेरी, सावलीच्या पावलांनी विठूच्या गाभारी. रखुमाई 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 रखुमाई. ए ममता, काय सुंदर आणि प्रसन्न वाटतंय ग. हो ना, एवढा मोठा दिवस आपण कसं काय विसरलो. हो, मला पण खूप मज्जा आली. हो ना. अगं काय करताय तुम्ही सगळे? चला, फराळाचं तयार आहे, पटकन खाऊया. अगं थांबा जरा सगळ्यांनी. ऋतुजाने किती छान गाणं म्हटलं नाही? खूप मस्त वाटलं ग. तुला कसं वाटलं? हो, मी इतक्या वर्षांपासून गाणं गाते, पण हे अभंग गाताना मला वेगळंच समाधान मिळालं. किती छान शब्द आहे नाही? ओ काका, काय ग, काय केलंय तुम्ही हे बघा, तुम्ही आम्हाला बोलल्या होतात ना की तुमचं काही लक्ष नाहीये, आत्ताची पिढी अशीच आहे. बघा बरं, आम्ही किती छान सजावट केली आणि आम्ही सुद्धा आषाढी एकादशी साजरी करतोय. क्या बात आहे. अरे वा, ही अशी तुमच्यासारखी मुलं मिळणं हे खरंच खूपच छान. म्हणजे आता भविष्याची काळजी नाही.